राज्य कोणतंही असू द्या, महाराष्ट्र असू द्या, गुजरात की तेलंगणा की आंध्र प्रदेश किंवा कर्नाटक, सगळ्या जागी जेव्हा आपण डोसा, इडली, ढोकळा, उपमा, उपीट जे काही खातो त्याच्यासोबत चटणी तर असतेच. तर मग ती चटणी वेगवेगळ्या प्रकारची असते. तर आज ही आई एक वेगळ्याच प्रकारची तेलंगणा स्टाईल चटणी करणार आहे आणि ती कशी करायची ते तुम्हाला नक्की दाखवणार आहे. तर चला मग बघूया आपण आज आईच्या हातची आजची ही नवीनच चटणी. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आमच्या किचनमध्ये स्वागत आहे. फुटाणे भाजून घेतलेले आहेत, शेंगदाणे, याला फुटाणे म्हणतो आम्ही. तुम्ही काय म्हणता तेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि कांदा, थोडीशी चिंच भिजवून घेतलेली आहे, एवढीशी 2 बोटं, आणि हे जिरे आहेत. आता बघूया काय काय घालते आई. फटाफट होणारी चटणी आहे. शेंगदाणे टाकून घ्यायचे, फुटाणे सुद्धा टाकून घ्यायचे आणि हे कांदा टाकून घ्यायचा. थोडंसं आलं चिरून घेतली आहे ना, ते पण टाकून घ्यायचं. आणि जिरं तुम्ही टाकू वाटलं तर लसण टाकू शकता, पण तिकडे टाकत नाहीत म्हणून टाकत नाही आई. हे चिंच टाकून घ्यायची, हे कोरडेच वाटून घ्यायचं. चिंच टाकलं ना ओलं झालं तर जास्त बारीक होत नाही. आता हे थोडंसं वाटलं गेलंय. आता आपण हे थोडेसे सुके मसाले टाकून घेऊया, मीठ आणि लाल मिरची पावडर टाकायची. आपण जेव्हा आपली इडली सोबतची चटणी करतो ना, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकतो थोडीशी आईने, अजून थोडं तिखट मिरची सुद्धा टाकलेली आहे. पण ते जे आंध्रा स्टाईल लाल चटणी करतात ना, ते लालच मिरचू घालतात, त्यामुळे तशा प्रकारची करत आहे आई. तीच खोबऱ्याची आणि ती हिरवी मिरचीची खाऊन कंटाळा असाल तर ही शेंगदाणे, फुटाण्याची आणि लाल मिरची पावडर घालून केलेली चटणी सुद्धा एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती ते. आता टाकायचं याच्यामध्ये पाणी. आणखी एक तुम्हाला मी आयडिया सांगते. जे काही वाटण करून घेतलात ना, हे वाटण तुम्ही दोडक्याची भाजी, वांग्याची भाजी केलात ना, जेव्हा वांगे दोडके फोडणीला टाकायचं आणि वरून हे थोडंसं वाटण टाकून द्यायचं, खूप छान होते. ह्याची सुवासच इतकं भारी येत आहे ना, सांगूच शकत नाही. आता आईनं वाटलेलं आहे ना इतकं भारी. आता तुम्ही हे घट्ट असंही खाऊ शकता किंवा ह्याच्यात अजून थोडं पाणी घालून पातळ करू शकता. मी याची टेस्ट बघते थोडीशी कशी झाली आहे ते, मग तुम्हाला मी सांगते कशी आहे याची टेस्ट. बघूया, मी टेस्ट बघते. वा, खरंच किती छान झाली म्हणसाल, काहीच सांगू शकत नाही याच्या पुढे. तुम्ही एक वेळेस करा. ते जे कांद्याचा थोडासा सुवास, चिंचचा आंबटपणा, मस्त मिरची पावडर, मीठ, एकदम मस्त. खरंच खूप छान चव आली आहे याला, इतकी भारी चव आली आहे की नाही. तुम्ही एक वेळेस ही नक्की ट्रायच करा. आता मागे थांबूच नका, लगे हात कराच तुम्ही चटणी. आता ही चटणी आई एका छानपैकी डिशमध्ये काढून घेते आहे. तुम्हाला आम्ही इतकीच पातळ केलेली आहे, तुम्हाला करू वाटलं तर आणखी करू शकता तुम्ही पातळ. कलर बघायला किती सुंदर आलेला आहे, एकदम मस्त कलर. तीच पांढरी चटणी खाऊन कंटाळा आला तर अशी लाल चटणी नक्की करा. ही दाखवते तुम्हाला मी. आंध्रामध्ये ना आम्ही गेलो होतो तर बघितलेलं आहे, सोबतीला ती चटणी तर देतात, सोबतीला ही अशी घट्ट चटणी इतकीशीच लावतात. म्हणलं तर कुणी तोंडी लावण्यासाठी ही खातात असंही. आपण छान चटणीला तडका टाकून घेऊया. राई आणि जिरा टाकून घेतलेला आहे, तेल तापलेलं आहे. बघा बघा, हा कढीपत्ता ते टाकून घेऊया. राईचं चटणी आहे. आता आपण ही फोडणी ह्याच्यावर टाकून घेऊया मस्तपैकी. तर रेडी झाली आहे बघा. फोडणीला कलर किती सुंदर आला, एकदम मस्त हिरवागार कढीपत्ता आणि छान चटणी रेडी झालेली आहे बघा. 5 मिनिटामध्ये रेडी होती ही चटणी. तर ही नवीन चटण्या तुमच्या घरच्यांना सुद्धा तुम्ही नक्की द्या खायला आणि तुमचं नाव नक्की घेतील आणि म्हणतील ही कोणती नवीन चटणी काढली आता. तर खूप छान होती ही चटणी आणि खायला पण छान, टेस्ट पण तीच खाऊन कंटाळून गेलं ना तर अशी चटणी द्यायची. मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.